नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये युगंधर हातामध्ये राग घेतो त्या हवनामधील आणि सगळ्यांच्या समोर मात्र तो आता विद्याधर आणि पृथ्वी या दोघांना धमकावत असतो आणि त्यांना म्हणतो की हे बघा, माझ्या समिधाच्या श्राद्धामध्ये तुमच्या दोघांमुळे विघ्न आलेलं आहे, त्यामुळे आज मात्र मी तुम्हाला दोघांनाही घराच्या बाहेर काढतो, ते पण आत्ताच्या आत्ता. ते ऐकून घरातील सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आनंदी किचनमधून सुनीताताईबरोबर बाहेर येते. तिच्या हातामध्ये तो फाटलेला जो समिधाचा फोटो आहे तो तिने आता 2 तुकडे वेगळे झालेले असतात तर ते एकत्र केलेले आहेत आणि ती थांबा असं म्हणते. तेव्हा सगळेजण मात्र आता वळून आनंदीकडे पाहत असतात. तेव्हा आनंदी म्हणते की 1 मिनिट मालक साहेब. शिल्पाला राग येतो. शिल्पा रागाने आनंदीकडे पाहते. तेव्हा आनंदी तो फोटो तेथे पुन्हा त्या चौरंगावर ठेवते आणि म्हणते की आज या घरामध्ये हवनाचा कार्यक्रम होतो आणि त्या दिवशी मात्र समिधाताईंच्या फोटोचे 2 तुकडे झालेले आहेत आणि तो फोटो फाटला गेलेला आहे. त्यामुळे आज मात्र हे जे काही 2 फोटोचे तुकडे आहेत तर मी मात्र ते जोडून एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं म्हणतात की आता हे जे काही गेलेला आत्मा आहे ज्या श्राद्धाच्या दिवशी तो मात्र घरामध्येच वावरत असतो. आणि हे बघा, आणि आज जर मात्र समिधाताईंनी हे सर्व बघितलं असेल तर त्यांना किती यातना होत असेल, किती दुःख होत असेल याचा विचार तुम्ही केलास का? तुम्ही आज मात्र समिधाताईंचा आत्मा या घरात घुटमळत असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या आत्म्याचा विचार केला नाही. त्यांना काय वाटलं असेल? कोणत्या घरामध्ये वाद होत नसतात पण त्या वादाने घर तुटायला नकोय. त्यामुळे हे बघा, मी समिधाताईंसाठी मी सगळ्यांना विनंती करते की आजच्या दिवशी तरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊयात. त्यामुळे तरी समिधाताईंच्या आत्म्याला थोडीशी शांती मिळेल. तेव्हा आता सगळेजण आनंदीच्या बोलण्याचा विचार करत आहेत. तेव्हा मात्र युगंधर म्हणतो की समिताच्या बाबतीत मी आता आणखीन काहीच बोलू शकत नाही. तिच्या आत्म्याला तर शांती मिळालीच पाहिजे असे बोलून मात्र आता युगंधर आतमध्ये निघून जातो. त्यानंतर मात्र आता शिल्पा म्हणते मला तर आता या घरात वादच नको आणि कदाचित मात्र आता तो मन शांती करण्यासाठी बाहेर पडला असेल. म्हणजे युगंधर बाहेर निघून गेलेला असतो आणि आपण सगळ्यांनी सुद्धा आपापल्या खोलीमध्ये जाऊयात. पण पृथ्वी मात्र आनंदीकडे पाहत असतो. नक्की ही आनंदी आहे तरी कोण? आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात परंतु आता पृथ्वी जोरात ओरडतो आणि थांबा असं म्हणतो. तेव्हा सगळेजण पुन्हा थांबतात आणि मागे वळून बघतात की पृथ्वीला काय म्हणायचं आहे. तेव्हा आता पृथ्वी सगळ्यांना म्हणतो की हे बघा, ही मुलगी आपल्या घरामध्ये हवन करते, माझ्या आईचा फाटलेला फोटो जोडते आणि आपलं घर करते, मग ही मुलगी आहे तरी कोण? तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. आता नक्की काय उत्तर द्यायचं कोणाला काहीच कळत नसतं. आनंदी सुद्धा आता घाबरते. तेव्हा पृथ्वी आनंदीला विचारतो की कोण आहेस तू आणि माझ्या आईसाठी तू ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मन लावून का करतेस? तेव्हा आता विद्याधरला तर फारच आनंद होतो. तो मनात म्हणतो की आता मात्र परत या घरामध्ये दुसरं वादळ निर्माण होणार, कारण जेव्हा पृथ्वीला समजेल की ही मात्र आता याच्या बापाची दुसरी बायको आहे. पृथ्वी मात्र आनंदीला विचारत असतं की बोल ना, नक्की आहे तरी कोण तू? तेव्हा लगेच आता शिल्पा लगेच आता मध्ये म्हणते. शिल्पा आता खोटं बोलते आणि म्हणते की अरे पृथ्वी, ती जर घरामध्ये काही काम असेल तर कधी कधी मदत करायला येते. आणि तेवढ्यात मात्र आता पृथ्वी म्हणतो की म्हणजे ती नोकर आहे का? नोकर म्हणल्यानंतर आनंदीला धक्काच बसतो. माई आणि बापूला वाईट वाटतं तिला नोकर म्हणल्यानंतर. तेव्हा आता पृथ्वी तिला विचारतो की काय ग, तू नोकर आहेस का? आणि तेव्हा आता आनंदी म्हणते की हो, मी नोकर आहे. आता असं म्हटल्यानंतर माई आणि बापू यांना वाईट वाटतं. ते आता आनंदीकडे पाहत असतात आणि तेवढ्यात पृथ्वी मात्र आनंदीला म्हणतो की अगं, तू घरातील नोकर आहेस, मग एवढे सगळं का करतेस? बोल ना. तेव्हा आनंदी अजूनपर्यंत काही बोलत नसते परंतु ती घाबरतच म्हणते की कारण मी हे सर्व का करते, कारण या सगळ्यांकडून समिधाताईंबद्दल मला आणखीनच काही चांगल्या गोष्टी समजलेल्या आहेत. असं एखाद्या चांगल्या व्यक्तीसाठी आपण जर काही करू शकलो तर त्यातच आनंद मानायचा असतो. तेव्हा आता पृथ्वीला फारच आनंद होतो. पृथ्वी खुश होतो आणि तेव्हा तो खुश होत म्हणतो की चला तर आता युगंधर निंबाळकर यांना नाही पण घरातील दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला माझ्या आईचं कौतुक आहे. आणि तो पृथ्वी आपल्या खिशातून लगेच 101 रुपये काढतो आणि म्हणतो की अगं, हे घे दक्षिणा तुझ्यासाठी. म्हणून तो आता आनंदच्या हातात ते पैसे द्यायला सुरुवात करतो. आनंदीला वाईट वाटतं पण तरी सुद्धा आता ती त्या मुलाचा मान ठेवते एक आई म्हणून आणि ते पैसे स्वीकारते. तेव्हा आता सगळेजण खुश होतात. विद्याधर मात्र खूपच खुश असतो परंतु माई आणि बापू यांना वाईट वाटत असतं, कारण ही तर त्यांची आई आहे आणि तरी सुद्धा आनंदीने हे सर्व नोकर म्हणून मान्य केलंस. त्यानंतर आता पृथ्वी म्हणतो की माझ्या आईचं हवन आहे तर ते इतक्या छान पद्धतीने तू पार पाडलं,
थँक्यू. तेव्हा आता आनंदी म्हणते की खरंच धन्यवाद असे बोलून आता आनंदी मात्र आतमध्ये येते. तिला तर वाईट वाटलेलं असतं. सुनीताताई तिच्या मागेच असतात, तर सुनीताताईंचे सुद्धा डोळे भरून येतात आणि आता पृथ्वी मात्र आनंदीवर खूप खुश असतो. तेव्हा आता आनंदी रडतच मात्र किचनमध्ये येते आणि किचनमध्ये जे काही देवघर आहे, अन्नपूर्णा देवी तिथे ठेवलेली असते आणि तेथे आनंदी हे पैसे आणून ठेवते. आनंदीच्या डोळ्यात धारा असतात अश्रूंच्या. एक आता वाईट भावना तिच्या मनामध्ये खरंच दाटून आलेली असते. सुनीता काय फरक पडतो बरं. तेव्हा आता लगेच सुनीताताई आनंदीचा हा धीर वगैरे बघून म्हणतात की खरंच आनंदीताई तुम्ही खरंच खूप धीराच्या आहात. तेव्हा आता आनंदी रडतच म्हणते की या घरात जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं होतं तेव्हा काचेवरून मी चालत या घरात आले होते आणि अजून नेमकं मला कोणती कोणती नाती अजून सावरावी लागणार आहेत. मी ना धड बायको आहे, ना सून आहे आणि ना धड आई आहे. या घरामध्ये माझं नेमकं स्थान आहे तरी काय, म्हणून आनंदीला प्रश्न पडतो. आनंदी रडतच सुनीताताईंना हे सर्व सांगत आहे. म्हणून आनंदी सगळं काही सहन करते तरी सुद्धा आता तिला रडू येत असतं. तिच्या भावना दाटून येतात, ती खूप रडते. त्यानंतर मात्र आता इकडे आरची ही आबांच्या हाताला धरते. आता आरती निघून गेल्याचं नाटक तिने केलेलं असतं, पण आबा म्हणतात की कुठे गेली ही पोर, आणि आता आबांचा मात्र आबोला सगळं काही दूर झालेलं असतं. आबा रडत असतात की पोर कुठे गेली, आणि तेवढ्यात आरची आबांच्या हाताला धरते, त्यांना बाहेर घेऊन येते आणि जोरजोराने आरतीताई अगं बाहेर ये, आबोला गेलेला आहे, तू लवकरात लवकर परत घरी ये असे म्हणून मात्र ती आरतीला आवाज देते. आणि तेवढ्यात मात्र आता आरती समोरून येते. आबा आरतीला पाहतात. आरतीच्या हातामध्ये बॅग वगैरे असते, ती आबांकडे पाहत असते. आबा तिच्याकडे बघतात. तेव्हा आता आबांच्या डोळ्यात पाणी असतं. तर आरची म्हणते की हे बघा आबा, आता डोळे पुसा आणि आता आरतीताईला मोठे मनाने जवळ घ्या. आली तुमची नात बघा बरं, ती कुठे गेली नव्हती, ती आपल्या शेजारच्या ताई वैशाली ताई आहे ना, तर त्यांच्याकडे बसली होती. तुम्हाला बोलतो करण्यासाठी मात्र आमच्या दोघींचा तो मास्टर प्लॅन होता. तुम्ही खुश करण्यासाठी आरतीताईवर तुम्ही नाराज होते ना, मग तुम्हाला खुश करायला हे सर्व नाटक होतं. तेव्हा आबा आणखीनच नाराज होतात. आबा लगेच आता तोंड फिरून आतमध्ये जात असतात. आरती आता धावतच येते की आबा बॅग खाली टाकते. आबा प्लीज, मला काय म्हणायचं आहे आबा ऐकून घ्या, म्हणून ती आबांचा हात धरते. परंतु आबा मात्र रागाने तिचा हात झिडकारतात. माझ्या नजरेसमोरून दूर हो, माझ्याशी बोलू नकोस असं आबा मोठ्या अगदी धीराने म्हणतात. तेव्हा आरती रडत असते. आरती रडतच म्हणते की हे बघा आबा, फक्त 2 मिनिट तुमच्या नजरेसमोरून मी दूर गेले होते तर तुमचा जीव किती कासावीस झाला होता माझ्यासाठी. तुमच्यापासून दूर होण्याच्या कल्पनेनेच तुम्हाला इतकं हायपर होतं. मग मी मुंबईला गेलेलं खरंच तुम्हाला चाललं असतं का, आणि या कारणावरून तुम्ही माझ्यावर असं रुसून बसला. तेव्हा आरती पुन्हा आबांचा हात धरते आणि म्हणते की हे बघा आबा, कधीपासून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी दूर गेले तर तुम्हाला नाही करमणार. तुम्हाला खरंच आणि मला सुद्धा आपल्याला एकमेकांची सवय झालेली आहे. आणि हे बघा आबा, मी ती परीक्षा देणार आहे, पण तुमच्या समोर बसून आणि तुमच्या समोर अभ्यास करून मात्र मी ती परीक्षा देणार आहे आणि पास सुद्धा होणार आहे आणि पहिला नंबर मात्र आणून दाखवणार आहे. बघा तुम्ही मी काय करते. तेव्हा आता आबांचे डोळे भरून येतात. आबा म्हणतात की खरंच. आरती म्हणते की हो खरंच. आरची तर फारच खुश होते आणि खुश होत हसते. आरती म्हणते की आबा, मी तुम्हाला वचन देते. तर आरची म्हणते की हो आबा, आरती ताईला जवळ घ्या. तेव्हा आता आरती रडतच आबांच्या मिठीत येते आणि खूप रडत असते. आबांनी आरतीला आता माफ केलेलं असतं. दोघं आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि खूप रडतात आणि शेवटी आबांचा आबोला दूर झालेला असतो. आरतीचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. बरोबर मात्र आता आरती आणि आबा या दोघांना त्याने एकत्र आणलेलं असतं. त्यानंतर आता इकडे फॅक्टरीमध्ये आता युगंधर तेथे आलेला आहे आणि तो शिर्केंना म्हणतो की शिर्के, हे बघा मी वकिलांना फोन केलेला आहे, वकील केव्हाही येथे येऊन पोहोचतीलच. आणि तेवढ्यात शिर्के म्हणतात की ठीक आहे मालक साहेब. आणि शिर्केंच्या मोबाईलवर आता तेवढ्यात फोन येतो आणि तेवढ्यात ताई साहेबांचा फोन असतो. तर आता शिर्के पाहतात. शिर्के आता युगंधरला म्हणतात की मालक साहेब, ताई साहेबांचा फोन आहे आणि ते मला फोन करतात. तेव्हा आता लगेच युगंधर रागाने म्हणतो की फोन उचलायचा नाही. मी कुठे आहे काय आहे हे विचारण्यासाठी त्या फोन करत असतील आणि तू मात्र आता कुठे आहे काय आहे काही कुणाला सांगायचं नाही आणि मला आता सध्या कुणाला भेटायचं सुद्धा नाही, कुणाशी काही बोलायचं सुद्धा नाही. त्यामुळे तू सुद्धा माझ्याबद्दल काहीच कुणाला सांगू नकोस. आता हे ऐकल्यानंतर शिर्के म्हणतात की ठीक आहे मालक साहेब, येतो मी असे बोलून आता शिर्के बाहेर येतात. पण त्यांच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतोय आणि परत आता शिल्पाचाच फोन असतो. तेव्हा आता शिर्के फोन पाहतात आणि परत ताई साहेबांचा फोन.
आणि तेवढ्यात शिर्के मात्र आता बाहेर आल्यानंतर फोन उचलतात. तर शिल्पा विचारते, हा हॅलो शिर्के, युगंधर कुठे आहे आणि तो अजूनपर्यंत घरी का आला नसेल, नक्की काय चाललेलं आहे. तेव्हा आता युगंधर मात्र कुठे आहे हे शिर्केंना माहिती असतं, परंतु युगंधरच्या सांगण्यावरून आता लगेच शिर्के खोटं बोलतात. शिर्के म्हणतात की ताई साहेब, खरंच मला मालक साहेब कुठे आहे माहिती नाही, मी खरं सांगतो तुम्हाला, कारण युगंधरने तसं आता शिर्केंना बजावलेलंच असतं माझ्याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही म्हणून. शिर्के म्हणतात की आता ते माझ्यासोबत नाही असे बोलून आता ते फोन कट करतात आणि शिर्के आतमध्ये येतात. आता शिल्पाला धक्काच बसतो की नक्की युगंधर गेला कुठे असेल, कारण युगंधरने सांगितलेलं असतं की कुणाला काही सांगू नको. त्यानंतर शिर्के आता आतमध्ये येतात आणि तेवढ्यात वकील साहेब आलेले आहेत. आता वकील साहेब आता दरवाजात येतात आणि मालक साहेब म्हणून आवाज देतात. आतमध्ये येऊ का असं विचारतात. युगंधर म्हणतो की हो या ना वकील साहेब या. वकील साहेब आतमध्ये येतात तर युगंधर बसायला सांगतो. आता खूप रात्र झालेली असते. वकील साहेब विचारतात की काय झालं मालक साहेब, इतक्या रात्री तुम्ही मला बोलवलं, नक्की आता मला निरोप पाठवला, मला बोलावून घेतलं, नक्की काय झालं बरं. तेव्हा आता युगंधरने एक खूप मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो. युगंधरने आता त्याचं जे मृत्यूपत्र तयार केलेलं असतं ते मृत्यूपत्र आता बदलण्याचं ठरवलेलं असतं. आत्ताच्या आत्ता हे मृत्यूपत्र बदलायचं असे तो म्हणतो. तेव्हा आता शिर्के आणि सगळ्यांना मात्र वकिलांना सुद्धा धक्काच बसतो. आता युगंधर म्हणतो की आत्ताच्या आत्ता. शिर्के म्हणतात की मालक साहेब हे असं अचानक का करतात तुम्ही. तेव्हा मात्र आता युगंधर फक्त शिर्केंना हातवारे करून शांत राहायला सांगतो आणि वकील साहेबांना म्हणतो की आत्ताच्या आत्ता सगळे काही कागदपत्र तयार करायला घ्या आणि माझा अंगठा घ्या, मला आत्ताच्या आत्ता हे मृत्यूपत्र बदलायचं आहे. तेव्हा वकील साहेब विचारतात की मालक साहेब, आणि वकील साहेब आता विचारत असतात की मालक साहेब हे बघा आता इतकी मोठी साम्राज्य, इतकं मोठं आता हे प्रॉपर्टी आणि इतकी ही कंपनी वगैरे सगळं काही तुम्हाला आता कोणाच्या नावावर करायचं आहे. तेव्हा मात्र आता युगंधर काही सांगत नसतो. युगंधर म्हणतो की तुम्ही अगोदर सगळे काही म्हणजे व्यवस्थित करून घ्या आणि लगेच पेपर्स बनवायला घ्या, त्यावरती माझ्या सह्या वगैरे घ्या. तेव्हा मात्र आता युगंधर शिर्केंसमोर वकील साहेबांना सगळं काही सांगतो, माझी सगळी प्रॉपर्टी, परंतु आता हे दाखवल्यात नाही, तो सीन मात्र अजूनपर्यंत गुपित ठेवलेला आहे. नक्की आता युगंधरने सांगितलेलं आहे की वकील साहेबांना माझी सगळी प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करायची आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर तो सगळं काही व्यवस्थित वकील साहेबांना सांगतो. वकील साहेब पेपर्स तयार करतात. त्यानंतर आता मालक साहेबांचा हा निर्णय ऐकल्यानंतर शिर्के विचारतात, मालक साहेब तुमचा हा अंतिम निर्णय आहे का, तुम्ही नक्की आता हा अगदी विचार करून निर्णय घेतलेला आहे का. तेव्हा युगंधर म्हणतं की हो हे सगळं मी विचार करून घेतलेला आहे आणि तोच माझा अंतिम निर्णय असेल. त्यानंतर वकील साहेबांना म्हणतो की उद्या सकाळपर्यंत सगळे काही कागदपत्र माझ्या टेबलवरती असेल, आले ना तुमच्या लक्षामध्ये, पोहोचणार ना ते सगळे काही कागद माझ्या टेबलपर्यंत. तेव्हा वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, होईल सगळं काही, उद्या सकाळपर्यंत सगळे पेपर्स मात्र तुमच्यापर्यंत तेथे पोहोचलेले असतील. त्यानंतर आनंदी इकडे रडत आहे. आनंदीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि शेवटी तिला आज आपल्या आबांची आठवण येते. म्हणून मात्र इकडे आबा आता आरती आईच्यावर खुश झालेले आहेत. म्हणून आरची दोघी खुश असतात. आबा घरात बसलेले आहेत आणि तेवढ्यात सुनीताताईंचा फोन घेऊन आनंदी आबांना फोन करते. आबांचा फोन वाजत असतो आणि तेवढ्यात आरती मात्र आता चहा आणून देते. आरचीच्या हातामध्ये फोन असतो. आरची म्हणते की आनंदी ताईचा फोन आहे. आनंदी दिदीचा फोन सगळ्यांना फारच आनंद होतो. तेव्हा आरती म्हणते की स्पीकरवर टाक. आबा म्हणतात की हो हो स्पीकरवर टाक आणि आरची हा फोन स्पीकरवर टाकते. आणि तेवढ्यात मात्र आता आरची तर खुश होऊन विचारते की दीदी अगं तू कशी आहेस. आनंदी मात्र फार रडत असते आणि रडक्या आवाजात म्हणते की ती आबा. तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो, नक्की आनंदीला काय झालं असेल. ती रडक्या आवाजात म्हणते की आबा. तेव्हा आबा विचारतात की काय झालं आनंदी बाळा, अगं तुला रडायला काय झालं. आनंदी आता रडत काय आहे. आरती सुद्धा विचारते, आरजी सुद्धा विचारते की काय झालं अगं आनंदी ताई, तू का रडते, सांग बरं आम्हाला तुला काय झालं, तू का रडतेस. आनंदी आता खूप रडत असते. आरती विचारते की काय झालं अगं आनंदी दिदी, अगं का रडतेस, कोणी काही बोललंस का, कोणी काही तुला त्रास देतं का. तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही आबा, दुःख होतं म्हणून रडू नाहीत. आणि हे बघा आबा, मला आता माझीच भीती वाटायला लागलेली आहे. आनंदी म्हणते की आबा हे बघा, आजचं हे सगळं काही हवन नीट पार पडलं आणि मला एक अशी माहिती मिळालेली आहे की त्यामुळे माझं सगळं काही अवसानच गळून पडलेलं आहे. तेव्हा आरची आबा यांना धक्का बसतो की नक्की काय झालं असेल. आबा विचारते की काय झालं आनंदी बाळा, काय कळालं बरं तुला. तेव्हा रडतच आनंदी म्हणते की आबा मालक साहेबांना अगोदरच 3 मुलं आहेत. हे ऐकल्यानंतर आता आबा, आरची या सगळ्यांना धक्काच बसतो. परंतु आता आबांना हे सगळं काही माहिती असतं, परंतु आरती आणि आरची या सगळ्यांना धक्का बसतो. आरची या सगळ्यांना धक्का बसल्यानंतर आता आबा म्हणतात की हे बघ
अगं आम्हाला सगळ्यांना मात्र हे अगोदर माहिती होतं. आणि आनंदी तुला माहिती नव्हतं का? त्यावरती आनंदी म्हणते की आबा हे बघा, आहो पण मी अजून स्वतःला बायको म्हणून सिद्ध नाही करू शकले. मालक साहेबांच्या मनातच माझी अजून शंका आहे आणि मी त्या मुलांची आई कसं बनू शकते आबा, म्हणून आनंदी रडत आहे. आणि हे बघा आबा, ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी मुलं आहेत आणि ते मला आई म्हणून कसं स्वीकारतील बरं? याचं दुःख आनंदीला फार वाईट वाटत असतं आणि त्यामुळे आनंदी रडत आपल्या आबांना हे सगळं विचारत असते. आबा खरंच मला काही कळत नाही की मी काय करू. त्यावरती आबा म्हणतात की आनंदी, हे बघ आनंदी, अगोदर तू शांत हो बरं बाळा. हे बघ, आई होण्यासाठी वयाची आणि कुठलीही मर्यादा वगैरे नसते. एखाद्याचा प्रेमाने सांभाळ करण्यासाठी किंवा त्याची काळजी करण्यासाठी, त्याच्यावर मायाची पाखरे घालण्यासाठी वय कधीही आडवं येत नसतं बाळा. अगं हे बघ, इतकी वर्ष झाले, आज मात्र मी तुमच्या तिघींचा सांभाळ करत आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की हो ना आबा, तेच तर मी म्हणते, तुम्ही हे सर्व कसं केलं? 3 मुलींना तुम्ही कसं वाढवलं बरं? 3 मुलींचा तुम्ही सांभाळच कसा केला? तेच तर मला असं विचारायचं आहे. तेच तर मला कळत नाही की तुम्ही आमच्या तिघींचा सांभाळ केलाच कसा? त्यावरती आता लगेच आबा म्हणतात की हे बघ, काही अवघड नसतं बाळा. अगं सगळं काही सोपं असतं. प्रेमाने आणि मायेने जर एका छताखाली राहिलं तर मूल वाढवणं कधीही अवघड जात नसतं. सगळं काही सोपं असतं याचा विचार कर. संसाराची जी काही मुळं आहे तर ती आता अगदी घट्ट असतील, अगदी छान असतील, तर मात्र मूळ जर इतकी घट्ट असते तर माणूस अख्खं जग जिंकू शकतो. त्यानंतर आता आनंदी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. आनंदीला आता आबामुळे आता एक अशी नवीन कला मिळते आणि जगण्याची उमेद. तेव्हा ती आता डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आबा, मी खरंच खूप खचले होते. तुमच्या शब्दामुळे आज मला वाट दाखवली, त्यामुळे हे आबा आता मात्र मी खचणार नाही. आणि आता शेवटी कितीही मला संकट आली तरी सुद्धा मी त्यांचं मन जिंकून त्यांची एक चांगली आई बनून दाखवेल. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ, अगं डोळे पुस आता, तू मात्र माझी आणि हे बघ शानी पोरगी आहेस ना तू माझी. त्यामुळे आता डोळे पुसून नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने या सगळ्याला तू सामोरे जा. आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत, त्यामुळे तू काही काळजी करू नको. सगळं काही व्यवस्थित अगदी छान पार पाडू शकशील. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आणि तेवढ्यात मात्र आबा आपला हात पुढे करतात आणि म्हणतात की 1. आरती तिचा हात हातावर ठेवते आणि 2 असं म्हणते. त्यानंतर आरची सुद्धा, आरती लगेच आता आपला हात त्यांच्या हातावर ठेवते आणि म्हणते की 3. म्हणून आता सगळेजणी आता इतक्या खुश होतात. आनंदीला आता एक आता जगण्याची नवीन कला येते, कारण आता जे तिच्या आयुष्यामध्ये आलेलं संकट आहे ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते, ढासळून गेलेली असते, पण यातून मार्ग आबांनी तिला काढून दिलेला असतो आणि शेवटी तिला जगण्याची एक नवीन कला मिळते. आणि त्या मुलांचं एक आई म्हणून मन कसं जिंकून घ्यायचं ही तिच्या लक्षात येते आणि ती खूपच खुश होते. आता 1 2 3 आणि 3 असे जे काही आता ह्या तिघांनी इकडे एकमेकांच्या हातावर हात ठेवलेले आहे, तर फोनवर आनंदी म्हणते की 4. जी आरती आनंदी ह्या तिघी एका आवाजात म्हणतात की आबा जाधवांच्या नाती हुशार. आबांना फारच आता हसू येतं आणि आनंदी सुद्धा खूप खुश होऊन हसत असते. त्यानंतर आनंदी मालक साहेबांची वाटच पाहत असते. खूप उशीर झालेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर बाहेर येतो आणि आनंदी म्हणते की मालक साहेब. आता युगंधर विचारतो की काय झालं आनंदी, तू अजून जागी आहेस का? त्यावरती आनंदी म्हणते की मालक साहेब, तुम्ही आज दुपारपासून काहीच खाल्लेलं नाही. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की हे बघ, मला भूक नाही, मला जेवायचं नाही. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, माझे आबा नेहमी सांगतात, डोक्यामध्ये नेहमी आता जेव्हा विचारांचं वादळ सुरू असतं आणि पोटात अन्नाचा एकही कण नसतो, तेव्हा मनाला आणि शरीराला दोन्हीला त्रास होतो. आणि हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही प्रसाद न घेतल्याशिवाय जेवत नसता. आणि 1च मिनिट म्हणून ती आपल्या हातामध्ये जी वाटी आणलेली असते आणि ती पदराच्या आडून काढते आणि म्हणते की हे बघा मालक साहेब, प्लीज हा प्रसाद घ्या. किंवा युगंधर विचारात पडलेला असतो आणि शेवटी मात्र तो आता आनंदीकडून प्रसाद खाणार असतो. आनंदी आता काही झालं तरी मालक साहेबांना उपाशी ठेवणार नसते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण हे दुसऱ्या दिवशी एकत्र जेवायला बसलेले असतात आणि आनंदी मात्र आता नोकरांचा म्हणजे जे नोकर घालतात ती साडी वगैरे नेसून बाहेर आलेली असते आणि सगळेजण जेवण करत आहे. आनंदी सगळ्यांना वाढत आहे. तेवढ्यात युगंधरचं लक्ष मात्र आनंदीकडे जातं. तेव्हा युगंधर पाहतो तर काय, आनंदीने काही कपडे घातले असतील. शिल्पाला मात्र आनंदीला आता त्या वेशामध्ये बघून खूपच आनंद होतो. तेव्हा युगंधर लगेच विचारतो की आनंदी, अगं तू हे कपडे का घातलेस? आणि तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की मिस्टर युगंधर निंबाळकर नोकरांचेच कपडे घालणार. तर विद्याधर आता फार हसत असतो. तेव्हा आता युगंधर आनंदीकडे पाहतो, म्हणजे आता सगळ्यांनी मात्र ह्या मुलांना आनंदी घरात नोकर आहे हे सांगितलेलं आहे वाटतं. तेव्हा आता पृथ्वी आतमध्ये निघून जातो आणि सगळेजण मात्र आता आतमध्ये गेल्यानंतर युगंधर आनंदीला विचारतो की आनंदी, तू घरातील नोकर नसून तू त्या मुलांची आई आहे हे तू त्यांना सांगायला हवं. तेव्हा आता आनंदी म्हणते
की सांगू, पण वेळ आल्यानंतर आणि माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत सगळे काही निर्णय आहे तर ते नशिबाने घेतलेले आहेत, परंतु हा निर्णय असा आहे की तो मला स्वतःला घ्यायचा आहे आणि त्या तिघांची मन मला प्रेमाने जिंकायची आहे. आता युगंधरला आनंदीबद्दल खूप अभिमान वाटतो. तर मित्रांनो, आता जी सगळी प्रॉपर्टी आहे तर ती युगंधरने कुणाच्या नावावर केली असेल हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, धन्यवाद.